चॅनलवरती मी सर्वांचे स्वागत करतो। आज आपण जाणार आहोत होल मैदानमध्ये। आज तारीख आहे 11 जानेवारी रोजी जय भवानी क्रिकेट संघाने कालंबा देवी चषक आयोजित केलेला आहे। त्याचे मानकरी कोण बनणार आहे ते आज पाहणार आहोत आपण, आणि तुम्ही ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। आणि आज जात आहोत आपण होल मैदानमध्ये, आणि खूप दिवसानंतर येतो होल मैदानमध्ये। आणि इकडचं बघूया कशा प्रकारे असणार आहे। ग्राउंडमध्ये खूप सारे संघ येणार आहेत खेळायला जय भवानी क्रिकेट संघाने ठेवलेल्या आयोजित मॅचमध्ये। आणि तुम्हीही बघा व्हिडिओ, कंटिन्यू व्हिडिओ। चला आता आपण चालू करत आहोत। बघा संडे असल्यावरती सकाळी सर्व मुलं ते खेळायला इकडे येतात। हे बघा सर्वजण आता प्रत्येक टीमसोबत एक जण येतोय। म्हणजे इथं असं आता जात आहोत आपण इथेच ग्राउंडमध्ये आतमध्ये। हे बघा प्रत्येक टीमची सर्व वाट बघत असतात ज्या ठिकाणी येऊन। त्या साईडला खूप मोठं मैदान आहे, होल मैदान। या ठिकाणी ट्रॉफी आहेत, एकूण 4 ट्रॉफी आहेत या ठिकाणी जय भवानी क्रिकेट संघाने ठेवल्यात कालंबा देवी चषकचे। भवानी क्रिकेट संघाची पहिली मॅचचा पहिला टॉस उडतो इथे आता। कवडोली आणि आंबोली या संघाची पहिली मॅच आहे इथे, ते पाहूया आता। कवडोली संघाने बॉलिंग घेतलेली आहे आता हे जात आहेत फिल्डिंगला जात आहेत सर्वजण आता प्लेयर। आणि आंबोली संघाने बॅटिंग आहे। बघा हे ग्राउंड आहे एकदम मस्त प्रकारे, एकदम विजय केलेला आहे। आणि ते बघा इथे पूजा केलेली आहे सर्व ग्राउंडमध्ये। मॅचला ते चालू होते, त्यांचे फिल्डिंगला आहे ते सर्व फिल्डिंग दाखवतात ते मॅचमधली। पुढे प्लेयर आहेत ते सर्व। हे बघा आता मॅचचा पहिला बॉल आता चालू होतोय। बॉलिंग करतायत कवडोली संघ आंबोली संघासाठी। बघा इथे मॅच चालू आहे, पण या साईडला बॅट मागच्या साईडला इथे रन लिहिले जात आहेत। बघा हे सर्व टीम मधले एक जण प्लेयर इथे आला पाहिजे असतो। बॉल टाकना लावडे हाफ पिच टाकते बॉल त्याला पाहिजे अरे ते दुसरी मॅच चाललेली आहे। कुबेगाव आणि पटणकरवाडी ते गाव आहे, 2 गावाची ते मॅच चालू आहे दुसऱ्या पिचवरती चालू।
प्रत्येकजण आपापल्या टीमसाठी एवढं सपोर्ट करतं असं एवढे ते बसलेले त्या ठिकाणी सर्व प्लेयर आणि तिकडे मॅच चालू आहे. हे बघा आता हे दुसरे राऊंड चालू झालेले आहेत आता इकडे. खूप जण येतात या ठिकाणी खेळायला क्रिकेट. हे बघा आता जय भवानी क्रिकेट संघाचे ते फिल्डर खेळायला उतरण्यात येत आहे बघा. आता हा दुसरा राऊंड चालू आहे. आता या मॅचचा इकडचा हा जय भवानी क्रिकेट संघाचा तिसरा राऊंड चालू आहे आणि दुसरीकडे इकडे दुसरे राऊंड चालू आहे ते इकडे. नाही बघा हे साईड पिचवरती पण इथे खेळतात करून इथे पण टुर्नामेंट असते. बघा प्रत्येकजण आपापल्या संघासाठी इथे जास्ती रन कसे मारू शकतो त्यासाठी बघा धावा काढतात इथे सर्वजण. प्रत्येक खेळाडू इथे करतायत. आता जय भवानी क्रिकेट संघाची दुसरी मॅच चालू आहे. दुसरा राऊंड चालू आहे. आता फिल्डिंग करायला जातात. आता बॅटिंग केलेली आहे. बॅटिंगमध्ये 29 रन झालेले आहे. आता सर्वजण जात आहेत फिल्डिंगला जात आहेत. आता बोरकाचे झाले आहेत 9 रन झालेले आहेत. आता 5वा बॉल आहे. आता 5वा बॉलला डॉट गेलेला आहे. अंकेश बॉलिंग करते आता. विकेट आहे. किरण काका जात आहे. विकेट आहे. आता या बॉलमध्ये एकच भेटले. टोटल धावसंख्या झाले 10 रन झाले आणि यांना जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 19 रनांची जरूरत आहे. भैया आता कोण बॉलिंग टाकायला येतोय बघा. आता बॉलिंग टाकायला वेदांत आला. आता बॉलिंग टाकायला वेदांत बॉलिंग टाकतोय. आता आपण बॉल डॉट झालेला आहे. पाच बॉल बाकी आहे आणि आता विकेट घेतला. स्टम्पिंगमध्ये विकेट गेलेला आहे. या स्टम्पिंगमध्ये परत एकदा विकेट घेतलेला आहे. सुंदर प्रकारे कीपिंग करत आहेत किरण काका. आता 2 विकेट घेतले याच ओव्हरमध्ये. पाहूया एकदा वेदांची बॉलिंग. पाहिजेत खूप रन. आता किती शेवटचा बॉल आहे.
कॅश भेटते का बघूयात आपण. कॅश तर नाही भेटली. जिंकले आता केंगोल संघ, आता जय भवानी क्रिकेट संघ. आणि आता तिसऱ्या राऊंडमध्ये आता पदार्पण करत आहे. ही मॅच चालू आहे आता आपण बघतोय. कवडोलीचा राज काही सेमी मॅच चालू आहे आता. या ठिकाणी खावटे आणि टिटवी या दोघांमध्ये सेमीफायनल चालू आहे. हा आता 6 मारलाय. खावटे गाव या गावाची बॅटिंग चालू आहे. थर्ड अंपायर जे पिचच्या मागे बसून सर्व क्रिकेटचं कुंडली मांडणार, किती पडणार मारू ते सगळं सांगतात. खावटी गाव या गावची रन झाले 15 रन झाले. तर फिल्डिंगला जात आहेत. अरे धाव दे. डप्पा घे. आता विकेट गेलेला आहे. टिटवी संघाचा आता विकेट गेलेला आहे. रनआउट. सुंदर प्रकारे फिल्डिंग केलेली आहे आणि रनआउट घेतलेले आहे आता जस्ट. मिस फिल्डिंग झाली यांच्या आता दुसऱ्या बॉलमध्ये. बघा आता 4 बॉलमध्ये 12 रन पाहिजेत. आता ते टिटवी संघातले आता बॅटिंग करत होते. आता बघूया कसे मारतात, आता पाहूयात आपण. ते पण जिंकण्यासाठी पाहिजेत 12 रन. या अंपायरचा इशारा आहे, वाईट आहे. आपण बॉल डॉट झालेला आहे. 3 बॉलमध्ये 12 रन पाहिजेत आता यांना. आपल्या त्यांच्या संघासाठी ते काय करतात ते पाहूयात आपण. आपण एक बॉल किती करतायत माहिती नाही. शेवटचा बॉल आहे. बघा आता 6 गेलेले आहे.
बघा आता एका बॉलमध्ये 4 रनाची जरूरत आहे. बघूया ते बॉलर काय करत आहेत त्यांच्या टीमसाठी आणि बॅटिंग बॅट्समॅन आता बघूया त्यांच्या टीमसाठी ते काय करत आहेत ते. एक बॉलमध्ये 4 रन पाहिजे. चौका मारणं खूप जरुरी आहे, कंपल्सरी आहे एक चौका किंवा 6. क्रिकेट संघाने आयुष ठेवलेले आहेत कालमध्ये चषक. याचे फायनल आहे रानवली आणि खावटी ही संघाने आता टॉस उडत आहे. आता बघूया खावटी संघाने टॉस विन झाले, त्याने आता बॅटिंग घेतलेली आहे आणि रानवली संघ आता फिल्डिंग आहे. आता ही हे रानवली संघाचे आता हे सर्व हे आता आहेत सर्व फिल्डिंग लावत आहे सर्व इकडे. खूप आता अंधारा झाला आहे या ठिकाणी, आता बॉलही दिसणार नाही, पण आता पाहूया आपण कशा प्रकारे आता फिल्डिंगही करणार आहे सर्वात. हे रानवली संघाची फिल्डिंग असल्यामुळे आपण आता बॅट्समन बॉल चेक करतायत. खावटी संघाचे आता बॅट्समन आलेत. आता ते दोन्ही बॅट्समन आलेत, रेडी झालेत आता संघाला जिंकण्यासाठी आता हा पहिला बॉल आहे, कॅच घेतलेली आहे. मला दिसतच नव्हतं, पण त्यांना कशा प्रकारे दिसला बॉल माहीतच नाही पडलेलं आहे. तर कॅच घेतले, विकेट घेतली. तर 4 बॉल आहे टोटल, 1 ओव्हर पूर्ण नाही, 5 बॉल आहेत फक्त आहे बॉलिंग. तर दुसरा बॉल आहे हा फायनल मधला, हा दुसरा बॉल आहे. काय धावपळ खूप चालू आहे, खूप धावपळ चालू आहे त्यांची. हा विकेट घेतला आता परत. 2 बॉल झालेत, 2 बॉलपैकी 2 विकेट घेतले आणि 1च रन झालेले आहे. हे बॉलिंग टाकते. दिसतच नाही बॉल, पण त्यांना दिसतोय बॉल. फिल्डिंग बघा, फिल्डिंग खूप. बॉल न फेकता हे डायरेक्ट घेऊन येत आहेत बॉल. बघा 3रा रनआउट विकेट घेतलेला आहे आता. आता रानवली संघाला जिंकण्यासाठी 5 रनाची जरूरत आहे. कशा प्रकारे करतील आता पाहूया आपण ते पण. नाही बघा या आता ही फिल्डिंगला जातात आता ही लोक सर्व. एकदम मैदान खाली आहे खूप. सर्वजण फटाफट फटाफट टाइम कमी असल्यामुळे सर्वजण फिल्डिंगला फटाफट जात आहेत सर्वजण. तेव्हा त्यांच्या टीमसाठी त्यांनी स्वतः
लाईट अशी लावून ठेवतात ती लोक. दुसरे संघ आता जिंकलेले ते आता ट्रॉफी घेऊन जात आहेत. प्रत्येक संघ बघे 2 रन झाले त्यांची. बघा रनआउट झालेला आहे. खूप अंधारा झाल्यामुळे काही मलाही दिसत नाही याच्यामध्ये. काय मला तर दिसतोय पण तुम्हाला कॅमेरामध्ये दिसणार नाही. आता 1 बॉल 4 पाहिजेत. दिवसभराची मेहनत आता त्यांना दिसते मैदानामध्ये. आता दिवसभर मी सकाळपासून ते खेळत होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नवलादेवी माते की जय. माते की जय. की जय. इकडे जागायला ठेवले. प्रथम सर्व संघांचे स्वागत करतो. आज जयभवानी क्रिकेट संघ केंगवळ यांनी आयोजित सामने केले होते ते उत्तम प्रकारे पार पाडले आणि सर्व संघांनी सहभाग घेतला. आजच्या मॅचचे बेस्ट बॉलर आहेत अजय. हॅलो सांगितलं ना. प्रशांत कावडे बेस्ट बॅट्समॅन. प्रणव हवा काय इथं सिरीज आहे रानवली संघाचा जिग्नेश. सामन्याचे द्वितीय पालतोचे काय रानवली संघ. इकडे यायचा होता ना. सामन्याचे प्रथम मानकरी आहेत खावडी संघ. अक्षय कीजिए महाराज की जय. विकेट वर पहिला. गांगलदेव महाराज बोला महाराज की